नमस्कार मित्रांनो, मी प्रणित पाटील. माझ्या YouTube चॅनलचं नाव आहे आपल्या चौकात स्वागत आहे तुमचं. मित्रांनो 10वी-12वी नंतर बरेचसे विद्यार्थी अ, आपल्याला लागणारे दाखले काढत नाहीत. त्याच्यामुळे त्यांना प्रवेश घेताना खूप अडचण येतात. त्याच्यामुळे आपण रिझल्ट लागण्याची वाट पाहू नका. आपली परीक्षा झाल्यानंतर आपण दाखले काढून घ्या. कारण प्रवेशासाठी आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. कारण निकाल लागल्यानंतर बरेचसे विद्यार्थी दाखले काढायला जातात. त्याच्यामुळे ते काढण्यासाठी खूप गर्दी होते आणि ते आपल्याला वेळेवर भेटत नाही. त्याच्यामुळे आपली गैरसोय होऊ शकते किंवा आपल्याला ऍडमिशन मिळू शकत नाही. त्याच्यामुळे 10वी-12वी नंतर कोणकोणते दाखले लागतात, ते काढण्यासाठी कोणकोणते पेपर लागतात, याची संपूर्ण माहिती मी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. ते कुठे काढले तर तुम्हाला लवकर मिळतील याची सुद्धा सांगणार आहे व प्रत्येक डॉक्युमेंटला कोणकोणते पेपर लागतील याची सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. मित्रांनो 10वी-12वीची निकाल लागल्यानंतर आपल्याला कोठेही प्रवेश घ्यायचा झाला तर सर्वात प्रथम 10वी किंवा 12वीची आपल्याला लिव्हिंग लागणार आहे. आणि मित्रांनो लिव्हिंग ज्या वेळेला आपण कॉलेजमधून घ्याल त्यावेळेला ती ओरिजिनल पीडीएफ स्कॅन करून ठेवा. त्याची एक कलर प्रिंट लॅमिनेशन करून ठेवा व त्याच्या 10 झेरॉक्स सुद्धा काढून ठेवा. कारण बरेचसे पेपर 10वी-12वी ला शिकत असताना सुद्धा आपल्याला काढायला लागतात. त्याच्यासाठी त्या लिव्हिंगची खूप गरज असते. त्याच्यामुळे ती आपण स्कॅन करून ठेवा. बऱ्याच डॉक्युमेंटसाठी ती महत्वाची आहे. त्याच्यानंतर आपली 10वी-12वीची मार्कशीट सुद्धा कॉपी करून स्कॅन करून कलर झेरॉक्स काढून ठेवा. नंतर मित्रांनो उत्पन्न दाखला हा स्कॉलरशिपसाठी किंवा इतर शैक्षणिक कामासाठी आपल्याला लागतो. त्याच्यामुळे उत्पन्न दाखला हा आपण मार्च महिन्याच्या नंतर म्हणजे 1 एप्रिलला आपण हा काढायचा असतो. उत्पन्न दाखल्याची मर्यादा ही 1 वर्षासाठी असते. त्याच्यामुळे 1 एप्रिलला आपण उत्पन्न दाखला काढून घ्या. उत्पन्न दाखला बऱ्याच गोष्टीसाठी आपल्याला उपयोगी होतो. उत्पन्न दाखले हे 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे साधा उत्पन्न दाखला व दुसरा म्हणजे नॉन क्रिमिनल साठी लागणारा उत्पन्न दाखला. नॉन क्रिमिनल जर आपल्याला काढायचा असेल तर आपण दोन्ही उत्पन्न दाखले काढून ठेवावेत. खूप महत्वाचे आहेत ते. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट मित्रांनो जे सुद्धा आरक्षण घेण्यासाठी मुलं ऍडमिशन घेतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट गरजेचं आहे. कास्ट सर्टिफिकेट हा आपल्याला एकदाच काढायला लागतो. त्याच्यामुळे तो काढून ठेवा. तो कसा काढायचा ते सुद्धा मी माझी पूर्ण व्हिडिओ चॅनलवर आहे, ते आपण पाहू शकता. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल दाखला. मित्रांनो नॉन क्रिमिनल दाखला हा ओबीसी, व्हीजीएनटी व एसबीसी प्रवर्गासाठी लागतो. ह्या प्रवर्गातील लोकांनी हा नॉन क्रिमिनल दाखला काढून ठेवा. आणि नॉन क्रिमिनल दाखला काढण्यासाठी उत्पन्न दाखला हा वेगळा काढावा लागतो. आणि ज्या सुद्धा महिलांचं विवाह झालेलं असतं त्यांना वडिलांचा उत्पन्न दाखला काढणे गरजेचं असतं. त्याच्यानंतर वय दिवस प्रमाणपत्र म्हणजे डोमेसियल हा प्रमाणपत्र आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत ह्या पुराव्यासाठी लागतो. म्हणजे आपण 15 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये राहतो याच्यासाठी हा आपल्याला वय दिवस लागतो. व ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट हा खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्लभांसाठी आहे. त्याच्यामध्ये ईडब्ल्यूएस सुद्धा जे ओपन कास्ट मध्ये आहेत त्यांनी ईडब्ल्यूएस हा दाखला सुद्धा काढून ठेवा. दाखले अगोदरच काढून ठेवा. कारण रिझल्ट लागल्यानंतर प्रत्येक जण दाखले काढण्यासाठी जातो. त्याच्यामुळे खूप गर्दी होते. प्रत्येक सेंटरवर खूप गर्दी असते आणि जे दाखले चेक करतात त्यांच्याकडे सुद्धा त्यांच्या डेस्कला सुद्धा खूप दाखले पेंडिंग असतात. त्याच्यामुळे आपण वेळेवर दाखले काढून घ्या. रिझल्ट लागायच्या अगोदरच दाखले काढून घ्या. मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला मी प्रत्येक दाखल्याला कोणकोणते पेपर लागतात याची पूर्ण माहिती आपल्याला आज मी देणार आहे. चला बघूया आपण सर्व दाखले कोणते कोणते पेपर लागतात त्याची पूर्ण माहिती मी आपल्याला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे. मित्रांनो सर्वात प्रथम आपण जातीय दाखला पाहणार आहोत. जातीय दाखला हा एकदाच काढावा लागतो, परत परत काढावा लागत नाही. जातीय दाखला कसा काढायचा याची पूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, आपण चॅनलमध्ये जाऊन ती पाहू शकता. तर जातीय दाखला काढण्यासाठी सर्वात महत्वाचा पुरावा म्हणजे 1967 चा पुरावा. 1967 चा पुरावा असेल
तरच आपण हा दाखला काढू शकतो आणि तो कंपल्सरी आहे, तो लागतोच. त्याच्यानंतर SC/ST साठी 1945 सालचा पुरावा व VGNT साठी 1961 सालचा पुरावा, म्हणजे तो तो लिव्हिंग आपल्याला लागतो. तर आपण बघूया या दाखल्यासाठी काय काय पुरावे लागतात ते. 1967 चा पुरावा म्हणजेच आजोबांचा शाळा सोडा दाखला. आजोबांचा शाळा सोडा दाखला नसल्यास आत्या, काका, आजोबा किंवा आजोबांच्या भावाचा दाखला सुद्धा चालतो. त्यापैकी काहीही नसेल तर आजोबा हयात असतील तर त्यांचा आधार कार्ड आपण जोडू शकतो किंवा हयात नसतील तर मृत्यू दाखला जोडू शकतो. 1936 पूर्वचा कोणताही पुरावा मिळाला नाही तर आपण तहसील ऑफिसमध्ये जाऊन गाव नमुना 14 साठी अर्ज करावा. गाव नमुना 14 सादर करून सुद्धा आपण जातीय दाखला काढू शकतो. त्याच्यानंतर लागतो स्वतःचा शाळा सोडा दाखला किंवा जन्म दाखला किंवा बोनाफाईड. या 3 गोष्टी स्वतःच्या लागतात. ज्याचा जातीय दाखला काढायचा आहे त्याच्या ह्या 3 गोष्टी लागतात. त्याच्यानंतर वडिलांचा शाळा सोडा दाखला. त्याच्यानंतर ज्याचा सुद्धा दाखला काढायचा आहे त्याचा रहिवासी दाखला लागतो. तो ग्रामपंचायत, तलाठी किंवा पोलीस पाटील यांचा सुद्धा घालू शकतो. त्याच्यानंतर आपण राहत असलेल्या घराचा असेसमेंट म्हणजेच 8 हा ग्रामपंचायतमध्ये मिळतो. त्याच्यानंतर अर्जदाराचा फोटो. अर्जदार हा 18 वर्षाच्या वरील व्यक्ती असावा. म्हणजे जर तुम्हाला मुलाचा दाखला काढायचा आहे तर अर्जदार तुम्ही असू शकता, असावेत. म्हणजे तुमची संपूर्ण माहिती अर्जात भरायची असते. त्याच्यानंतर रेशन कार्ड. या सर्व पेपरच्या मूळ प्रत आपण आपल्या सरकार सेवा केंद्रामध्ये नेऊन त्या स्कॅन करून द्यायच्या आहेत. त्याच्यानंतर त्याची एक प्रत आपण आपल्या सरकार सेवा केंद्रामध्ये जोडायची आहे. त्याच्यानंतर आपला हा दाखला कमीत कमी 15 दिवसामध्ये मिळतो. मित्रांनो, पुढचा दाखला आहे कास्ट व्हॅलिडिटी. कास्ट व्हॅलिडिटी ही 11वी किंवा 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांनाच अप्लाय करू शकता. 10वी 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना. त्याच्यामुळे मित्रांनो 10वी नंतर आपण जर 11वी सायन्सला ऍडमिशन घेत असाल तर हा दाखला आपण 11वीला असतानाच काढून घ्या. कारण जर तुम्ही 12वी नंतर हा दाखला काढायला गेलेत तर शाळेची शिफारस आपल्याला देत नाही. त्याच्यामुळे हा दाखला काढण्यास आपल्याला खूप अडचण येऊ शकते. त्याच्यामुळे आपण 11वी सायन्सला ऍडमिशन घेतल्यानंतर हा दाखला 11वी असतानाच काढून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी ही आपली इलेक्शनसाठी होते. मतदानासाठी जे सुद्धा उमेदवार उभे राहतात ते जात पडताळणीसाठी अर्ज करू शकतात. व दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांची सुद्धा पदोन्नती होते त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा जात पडताळणी काढू शकतात ते सुद्धा. पण 11वीला असताना आपण काढली तर खूप लवकर ती होते. चला बघूया जात पडताळणीसाठी काय काय पेपर लागतात ते. सर्वात प्रथम एक 15चा फॉर्म, त्याच्यावर मुख्यमंत्री सही व शिक्का. आणि 15चा फॉर्म जेव्हा तुम्ही शाळेत घ्यायला जाल तेव्हा शाळेची शिफारस सुद्धा घेऊन ठेवा, कारण 2 वेळा मग आपल्या शाळेत जायची गरज नाही. त्याच्यानंतर फॉर्म नंबर 17 फॉर्म नंबर 3 हे आपल्याला आपल्या सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊनच काढायला लागतील, कारण हे प्रतिज्ञापत्र असतात. फॉर्म नंबर 17 फॉर्म नंबर 3. फॉर्म नंबर 17 फॉर्म नंबर 3 बरोबरच आपण स्वघोषणापत्र सुद्धा घ्या, कारण कधी कधी तो सुद्धा लागतो. त्याच्यानंतर शाळा सोडलेला दाखला म्हणजेच लिव्हिंग किंवा बोनाफाईड. त्याच्यानंतर आजोबाचा शाळा सोडलेला दाखला, वडिलांचा शाळा सोडलेला दाखला, ज्याची कास्ट व्हॅलिडिटी काढायची त्याचा जातीय दाखला, आपला शाळेचा ID, जात पडताळणी घरात कोणाची असेल तर ती सुद्धा जोडा. त्याच्यानंतर अर्जदाराचा एक फोटो व सही व वडिलांचे 3 फोटो. वडिलांचे 3 फोटो हे फॉर्म नंबर 17 फॉर्म नंबर 3 व सेल्फ डिक्लेरेशन साठी लावायला लागतात. त्याच्यानंतर अर्जदाराचा मेल ID. मित्रांनो, तुम्ही जो सुद्धा मेल ID द्याल तो चालू ठेवा, कारण जात पडताळणीचा दाखला हा त्या मेल ID वरच येतो आपल्याला, त्याची नंतर आपण प्रिंट काढून ठेवावं लागते. त्याच्यानंतर मोबाईल नंबर. एवढे सगळे पेपर ओरिजिनल घेऊन जाऊन आपण हा फॉर्म भरू शकतो. व त्याची हे जेवढे पेपर मी सांगितले त्याची एक प्रत झेरॉक्स काढून ती शाळेमध्ये जाऊन अटेस्टेड करून घ्या, म्हणजे सत्यप्रत करून घ्या. ती आपल्याला जात पडताळणीच्या ऑफिसमध्ये जमा करावी लागते. ओरिजिनल पेपर आपल्याकडे ते चेक करून आपल्याकडे परत देतात. त्याची अटेस्टेड सत्यप्रत केलेली प्रत ते त्यांच्याकडे जमा करून घेतात. त्याच्यानंतर दुसरा दाखला आहे वय अधिवास व डोमेसेल. डोमेसेल करण्यासाठी शाळा सोडलेला दाखला व बोनाफाईड. अर्जदार 18 वर्षाखाली असेल तर वडिलांचा शाळा सोडलेला दाखला लागणार आहे. रेशन कार्ड, रहिवासी दाखला हा ग्रामपंचायत, तलाठी व पोलीस पाटील यांचा पाहिजे. ज्याचा सुद्धा हा दाखला काढायचा आहे त्याचा हा रहिवासी दाखला पाहिजे.
असेसमेंट हा घराचा, ग्रामपंचायत मधून अर्जदाराचा एक फोटो, अर्जदार हा 18 वर्षावरील असावा व आपल्या मुलाचे वय 18 वर्षाच्या आत असेल तर तो तिथे वडिलांचा किंवा आईचा फोटोने आपण अर्ज करू शकतो. त्याच्यानंतर EWS चा, मित्रांनो EWS हा दाखला जे सुद्धा ओपन कास्ट मध्ये आहेत त्यांच्यासाठी आरक्षणासाठी हा दाखला असतो. EWS म्हणजे इकॉनॉमिकली वेलफेअर सेक्शन. याच्यासाठी सर्वात प्रथम जे सुद्धा आपले मंडल अधिकारी आहेत त्यांचा अहवाल लागतो व एक प्रतिज्ञापत्र लागतो. त्याच्यानंतर उत्पन्न दाखला हा सुद्धा लागतो. त्याच्यानंतर शाळा सोडा दाखला, जातीय दाखला, रेशन कार्ड आणि मित्रांनो वय अधिवास दाखला असेल तर असेसमेंट व रहिवासी दाखला अनिवार्य नाही. म्हणजे 2 दाखल्यांच्या ऐवजी आपण वय अधिवास दाखला जोडू शकतो. त्याच्यानंतर रहिवासी दाखला, वय अधिवास नसेल तर रहिवासी दाखला व असेसमेंट कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर अर्जदाराचा फोटो. दुसरा दाखला आपण बघणार आहोत उत्पन्न दाखला. मित्रांनो उत्पन्नाचा दाखला 2 प्रकारचा असतो. एक साधा उत्पन्न दाखला व दुसरा नॉन क्रिमिनल साठी उत्पन्न दाखला. नॉन क्रिमिनल काढत असाल तर दोन्ही सुद्धा उत्पन्न दाखले काढून ठेवा, खूप गरजेचे आहेत. याच्यावर आपल्याला उत्पन्न दाखल्याच्या अर्जावर आपल्याला तलाठी सही शिक्का लागतो व 5 पंचांच्या सह्या लागतात त्याच्यावर. जर आपले उत्पन्न 1 लाखाच्या वर असेल तर फॉर्म नंबर 16 व IT रिटर्न आपल्याला जोडावे लागतात. 1 लाखाच्या आत असेल तर तलाठीचा पंचनामा जोडून सुद्धा हा आपला दाखला मिळतो. त्याच्यानंतर अर्जदाराचा फोटो. आपण दुसरा दाखला बघणार आहोत नॉन क्रिमिनल. नॉन क्रिमिनल साठी उत्पन्न दाखला वेगळा येतो. त्यासाठी आपला वेगळा अर्जदार द्यायला लागतो. सर्वात प्रथम तर उत्पन्न दाखला लागेल. त्याच्यानंतर शाळा सोडण्याचा दाखला, जातीय दाखला, रेशन कार्ड, वय अधिवास असेल तर रहिवासी दाखला व असेसमेंट अनिवार्य नाही आहे. त्याच्यानंतर अर्जदाराचा फोटो, नावात बदल असेल तर राजपत्र. महिलांसाठी नॉन क्रिमिनल वडिलांच्या नावाने येतो. त्यासाठी उत्पन्न दाखला सुद्धा वडिलांचा अनिवार्य आहे. त्याच्या पुढचा दाखला बघणार आपण सेंट्रल गव्हर्नमेंट कास्ट सर्टिफिकेट. सेंट्रल गव्हर्नमेंट कास्ट सर्टिफिकेट हा महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्ही अर्ज करत असाल त्याच्यासाठी हा सेंटर ऑफ गव्हर्नमेंट कास्ट सर्टिफिकेट आपण आपल्याला सादर करावा लागतो. GOI असे सुद्धा म्हणतात. त्याच्यासाठी शाळा सोडा दाखला, जन्म दाखला किंवा बोनाफाईड, 1967 पूर्वीचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला, वडिलांचा शाळा सोडा दाखला, वय अधिवास, रहिवासी दाखला, असेसमेंट वय असेल तर अनिवार्य नाही, अर्जदाराचा फोटो, रेशन कार्ड या सर्व ओरिजिनल प्रत आपल्याला आपल्या सरकार सेवा केंद्रामध्ये न्यायचे आहेत. त्याची एक प्रत आपल्याला इथे जोडायची आहे. मित्रांनो सर्व पेपरसाठी काय काय पेपर लागतात हे मी आपल्याला सांगितलेलं आहे. माझ्या चॅनलवर ते दाखले कसे काढायचे ह्याची सविस्तर माहिती मी दिलेली आहे. आपण चॅनलवर जाऊन बघू शकता. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपण बघून आपले दाखले लवकरात लवकर काढून घ्या. कारण आपल्याला पुढील प्रवेशासाठी कोणतीही अडचण येणार नाही. कारण निकाल लागल्यानंतर खूप गर्दी होते, दाखले वेळेवर मिळत नाही. त्याच्यामुळे आपण हे दाखले अगोदरच काढून ठेवा. सर्व दाखले मी या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. व्हिडिओ जर आपल्याला आवडली तर नक्की लाईक करा व आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर सुद्धा शेअर करा. जेणेकरून बरेचसे विद्यार्थी 10वी-12वीला बसले होते, त्यांचा निकाल आता लागणार आहे. त्यांना ही व्हिडिओ खूप महत्वाचे आहे. त्याच्यामुळे शेअर सुद्धा करा व असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलचे आयकॉन दाबायला विसरू नका. कारण बरेचसे माझे व्हिडिओ या चॅनलवर येणार आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त ग्रुपवर शेअर करा. नमस्कार.